गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर गार्ड ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। अमरावती येथील सौदागरपुरा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली। 19 वर्षीय फाजिला जबील मोहम्मद जुबेर हिच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे। विवाहानंतर फाजिला जबील मोहम्मद जुबेर ही नागपूर येथील गोरियानगर मोमीनपुरा येथे आपल्या सासरी वास्तव्यास होते। मात्र सासरच्या लोकांकडून सतत त्रास होत असल्याची माहिती सदर विवाहितेने वारंवार वडील आणि भावाला फोन करून दिली होती। तसेच 15 मे रोजी अब्बू मला लवकर अमरावतीला घेऊन जा असा फाजिलाहीचा शेवटचा फोनही माहेरच्या लोकांना आला होता। मात्र त्यानंतर काही वेळातच तिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती सासरच्या व्यक्तींकडून फाजिलाहीच्या माहेरच्या कुटुंबियांना देण्यात आली। मुलीच्या मृत्यूची बातमी कळताच आई वडील नागपूरला पोहोचले असता फाजिलाहीचा मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत दिसला व तात्काळ दफनविधी करण्याची विनंती सासरच्या व्यक्तींकडून करण्यात आली। मात्र मृतदेह अमरावतीत आणल्यानंतर आंघोळ घालताना गळ्यावर व्रण दिसून आल्यामुळे या संपूर्ण घटनेविषयी संशय अधिक बळावला। यानंतर शेकडो नातेवाईकांनी नागपुरी गेट पोलीस स्टेशन येथे धाव घेत कारवाईची मागणी केली। 17 मे रोजी नायब तहसीलदार टीना चव्हाण आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कब्र उकरून फाजिलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। जिल्हा सामान्य रुग्णालयात पुन्हा शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर धक्कादायक माहिती उघड झाली। प्राथमिक अहवालात गळा आवळणे किंवा श्वसनक्रिया बंद पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे। फाजिला हिच्या दीराची पत्नी गर्भवती असल्याने ती माहेरी गेली होती। त्यानंतर दीर फाजिला हिच्यावर वाईट नजर ठेवत होता अशी माहिती तिने आपल्या भावाला फोन करून सांगितल्याचे भावाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे। या प्रकरणी तहसील पोलीस स्टेशन नागपूर येथे मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून पती मोहम्मद जुबेर, दीर मोहम्मद इरफान मोहम्मद जलील व सासरा मोहम्मद जलील उर्फ संजू पटेल या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।